मित्रांनो आज मुलाखत अशा वासराची घेऊया. वासराला भरपूर स्पीड आहे पण त्याच्या स्पीडची बैल अजून पण त्याला भेटत नाहीत आणि जशी चर्चा व्हायला पाहिजे तशी चर्चा होत नाही. स्वराज धामनेरकरांचा स्वराज आपल्याला दिसतोय आता. भरपूर स्पीड आहे त्याला. जाणून घेऊया सगळं त्याचं, कारण अशी वासरं उजेडात आली पाहिजेत. बैलगाडी क्षेत्र भरपूर आपल्याला टिकवायचे. जर असे बैलगाडा मालक जर नावात येतील तर अजून नवीन 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 बैलगाडा मालक यात पडतील आणि बैलगाडी क्षेत्र उंचावर. मालक पायऱ्यानं तुमचा परिचय सांगा. स्वराज 855 धामनेर गावचा आहे. त्यांच्या संग मी असतो. ड्रायव्हरच आहे पण सुट्टी मी करून सगळे कामं मी करतो. तुमचं नाव काय? मोहन ड्रायव्हर म्हणून मला सगळे ओळखतात अड्डे क्षेत्रात. आता त्याला बघतोय आपण. मी त्याला पळशीच्या मैदानात बघितलं, आपण बाईट पण घेतली. वासराला भरपूर स्पीड आहे. कुठून घेतलेलं आहे? हे सांगोलीच्या बाजारात घेतलेलं आहे आपण. 25,000ला खरेदी आहे आपली ती. ज्या टायमाला आपण स्वराज आणला त्या टायमाला काही माणसं सुद्धा म्हणले की स्वराज असा आहे, उगाच घेतला, काय झालं, म्हणजे त्याचे गुण बघून सगळे अशी नावं ठेवत होते. पण आज तो स्वराज आज ह्याच्या उद्योग बसलेला. आणि महत्वाचं म्हणजे पळाच्या बाबतीत जर म्हणला तर स्वतः अंगचा पळ म्हणून स्वराचा पायरा. त्याला बैल कधी पुरला नाही. ज्या दिवशी बैल पुरतो त्यावेळी आम्ही म्हणजे कोणतेही आमच्याला माणूस असतो तो सरळ सांगतो की तिथे 1 नंबर करायचा. हे म्हणजे ठाम निर्णय आमचा. तर बैलच पळला पाहिजे. घेताना काय बघितलेलं वासरात? नाही हे स्वराज घ्यायचं म्हणजे कारण कसं आहे माहिती आहे का? हे स्वराचं मालक जे आहे का नाही, राजू भोसले म्हणून धामनेरचे आहेत, ते 10 बैल बघायचे नसतात. बघताना ते एकच बैल बघणार आणि त्या एका बैला एका नजरेतच तो बैल खरेदी करणार. त्याची पहिल्यापासून पारख असते मापाची. सुरुवात कशी झाली मैदानावर त्याची? सुरुवात म्हणजे फेऱ्यापासून चालू केली. फेर काढायला सुरुवात केली. मग असं म्हणजे त्याच्या मापाचा बैल म्हणा, अशा बैलावर फेरा काढला. फेरा काढल्यानंतर पहिलंच आम्ही अंगापूरचं मैदान खेळलो होतो. पहिल्याच मैदानात गट पास आहे त्याचा. तिथून आम्हाला काय त्रासच नाही त्याचा. आता मित्रांनो सुरुवात महत्वाची असते. सुरुवातीला आता कारण काय होतं या क्षेत्रात, सुरुवात ज्यावेळेस आपण करत असतो शून्यातून त्यावेळेस पैरे भेटत नाही. कसा पायरा भेटला? पायरा म्हणजे काय होतंय की आमच्यात पुण्यावाल्याचा एक बैल होता. त्या म्हणजे पायरा कोण माणसं देत नाही ते. आणि आदत वासरू म्हणले कोण म्हणजे कानागडा करतात पायऱ्याला. त्या खेळायला ते पळतंय का किंवा नाही पळत. आणि जरी पळत असलं तरी म्हणजे चर्चे देत नाही ते. मग आम्ही ते मिसकॉल म्हणून एक बैल होता घरी आपल्या, त्या मिसकॉल पासूनच आमची ही सगळी सुरुवात झालेली आहे. मग तिथं सुरुवात झाली. त्यानंतर परत कुठल्या मैदानावर काढला आणि कसंही स्वराज नाव त्यानं गावचं कधी केलं? देगावच्या मैदानात आम्ही मैदान खेळलो होतो देगावचं. तिथं तो फायनलला राहिला होता. तिथपासून त्याचं नाव म्हणजे चर्चेत माणसांच्या आलं. त्यावेळेस कोण पायरा होता? हिऱ्या म्हणून बैल होता. विकास ड्रायव्हर आपशंकरांचा हिऱ्या, तो बैल होता. आता बैलगाडी क्षेत्र दादा ही कसं आहे माहितीये का? त्या बैलगाडी क्षेत्रात अनेक बैल पळत असतात मित्रांनो, पण पायऱ्याच्या अडचणी असतात. तुम्हाला अशा कधी अडचणी आल्या का सुरुवातीला? भरपूर आल्यात अडचण. तशा अडचणी म्हणजे कसं, मस्त आपली वस्तू पहिल्यापासूनच पळती या. पण पायऱ्यासाठी म्हणजे म्हटलं तर की हो दुखांदी आतनं पाहणार का दुखांदी बाहेरनं पाहणार, म्हणजे माणसांची चर्चा होती आधी. मग तिथून मग परत मग सगळं मग आपण एक जण म्हणायचं बाबा बैल आपण घालू म्हणून एकदा पळवून बघू. पण जेव्हा बैल आजपर्यंत स्वराज संघ घातलाय तो बैल गाडा मालक कधीच नाराज नाही आपल्या स्वराजसाठी. हो, कोणतंही मैदान खेळा तुम्ही बघ, बैलगाडा मालक कधीच आपला नाराज नाहीच. वेगळं काय वैशिष्ट्य आहे इतर बैल पाहता आणि त्याला बघितलं त्याच्यात काय वेगळं वैशिष्ट्य जाणवतं? वेगळं वैशिष्ट्य म्हणजे एक असं आहे की पळायच्या बाबतीत जर म्हणला का नाही तर त्याचा अंत अजून आम्हाला सुद्धा नाही. त्या हर प्रकार म्हणजे बरेच ड्रायव्हर झाले त्याच्यावर, पण अजून ते ड्रायव्हरने म्हणजे सांगितलं पण नाही की त्याचा अजून स्पीड किती आहे. स्पीडचं त्याला म्हणजे हीच म्हणजे त्याचं मोडच करू शकत नाही आपण. कुठलं मैदान तुम्हाला आवडलं त्याचं? पहिलंच आता ओपनच मैदान आम्ही खेळलो का नाही तर त्यात 1 नंबर केला. ते म्हणजे पळच त्याच्या अंगात, तो अंगचाच पळ आहे. म्हणजे पळालाच ते आम्ही म्हणजे हे झालो सगळे. परत 1000 माचीचं मैदान झालं तिथे सुद्धा 1 नंबर केला आम्ही त्याच्यावर. तिथपासून म्हणजे प्रत्येक जणाला त्याची गॅरंटी आली की बाबा स्वराज खरंच पळतोय म्हणून. आता ज्यावेळेस ह्या स्टेपला तुम्ही आता
चांगल्या पायऱ्यातनी पळायला सुरुवात करता त्यावेळेस कसं होतं हो नियोजन? कारण ज्यावेळेस बैल मोठ्या पहिल्या नंबरात येत असतो त्यावेळेस अशी बी आत्ता बैलगाडी क्षेत्रात चालतंय मित्रांनो, एक नंबराच्या बैलांना पायऱ्यांना अडचण येते त्या. हो येतात. आणि महत्वाचं काय होतं माहिती आहे का, आता आम्ही म्हणजे मस्त 5-6 जण जरी असलो तरी आमचं नियोजन करणारा मात्र एक आहे. त्यांच्या नियोजनातच आम्ही स्वराज बाहेर काढतो. मग त्यांनी कोणतंही मैदान धरू द्या, मग भले ते 5 लाखाचं असू ना तिकडे कितीच आहे असं, त्यांनी सांगितलं का नियोजन झालंय स्वराज आणा की तिथं आम्ही स्वराज नेणार. कारण तिथं आम्हाला गॅरंटी आहे की त्याचं नियोजन म्हणजे हे करत नाही म्हणून. नियोजन ते परफेक्टच नियोजन असते त्यांचं, त्यामुळे आम्हाला त्या मैदानात न्यायला आम्हाला काय अडचण येत नाही. पण पुढच्या बैलात काय बघता की ह्यो जर बैल टाकला स्वराज बरं तर ही गाडी गोलाला राहील? स्वराजचं कसं आहे, आम्ही पहिल्यापासून स्वराजला पहिलं जे करतोय आम्ही ते बैल खेळवू घेणारा बघतो आम्ही. सर खेळवू घेणारा असला तर आम्ही सांगतो बाबा की स्वराज आपल्याला तिथे चालणार म्हणून, किंवा तो बैल आपल्या स्वराजला चालेल म्हणून. आपल्या स्वराजला असं दाबलेलं चालत नाही किंवा काय नाही, असं सरळ मार्गी बैल आपला दुई कसाही आणायचा, सरळ मार्गी पळ त्याचा. आता तुम्हाला आत्ता पैरे करण्यात काय अडचणी आल्या का? कारण आज मोठं मैदान आहे. नाही अडचण पैऱ्याला काय अडचण नाही आम्हाला. कारण पैरं करणारच मग मला सांगितलं ना, पैरा जे एक माणूस जे करतो का नाही त्याच्या नियोजनात चाललं तर सगळं क्लिअर होतंय. पण दोघा-तिघांच्या नियोजनात केलं तर मग ते वेगळं वाटतंय. पैरा म्हणजे ते फिक्स नसतोय ते. आता कसं आहे माहितीये का, मोठी मैदानं म्हणले की मोठं नियोजन करतात. आता तुम्ही स्वराजकडे बघितलं तर तुमचं मोठं नियोजन कधी नसतं तरी तुम्ही एक नंबरात राहताय. हो विषय कसा आहे माहिती आहे का, ज्या म्हणजे महत्वाचं सांगायचं म्हणलं का नाही तर ज्याची वस्तू पळते का नाही तर ते ह्या अड्ड्या क्षेत्रात त्याला किंमत येते. आणि ह्या आम्हाला एक 5-6 अड्ड्यात ही मोठी किंमत आलेली आहे. अड्ड्या क्षेत्रात तर जसा पळ बघून तेव्हाच किंमत आम्हाला आली. आता ह्याच्या आधी पायऱ्याला जरा त्रास होत होता. पायरा हो म्हणायचे माणसांना, म्हणलं आपण पायरा करू तर आज हाणू उद्या हाणू हे म्हणजे चालूच असायचं. पण पायरा काय फिक्स म्हणून आम्हाला कधी नव्हता. पण आता ह्या 4 मैदानात आम्हाला पैर सगळे फिक्स आहेत. काय व्हायचं फिक्स पायरा का भेटत नाही? हेच की असं मग माणसाने वाटणं तो एखादी पोहतोय का, तो किती पाहणार आहे, किंवा रेवट्याच्या रानाला किती पाहणार आहे, कटणाला किती पाहणार आहे, ह्याचा म्हणजे माणसांची विचारपूस होती ना, त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतो. आता बैलगाडी क्षेत्र बऱ्याच मुलाखत घेतल्या, सगळी लोक बोलतात की पैशाचा खेळ झालाय, वायदीवर चालतंय. तुमच्यासोबत असं कधी झालंय का? नाही तसे बऱ्याच वेळा आम्हाला झालेला आहे. पण महत्वाचं म्हणजे आम्ही स्वराजचा एक असं आहे की वायदे घेणाऱ्या संगत आम्ही कधी पाहणार नाही. आणि वायदे तर देणार म्हणजे नाहीच देणार असं, का तर आपला बैला तर म्हणजे पळायची तेवढी क्षमता आहे. त्यामुळे वायदे तर पळालं की मग ती नाही जमणार. काय होते वायदी देऊन पळाला? वायदे देऊन पळाला म्हणजे काय होतंय माहितीये का, की ठामपणे म्हणजे अशी गाडी बाबा पळती नाही पळती त्याचा म्हणजे आशा तुमची आधी पहिली मोठी होती. आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवता की मग जरी नाही राहिली तरी आपली वायदीचे पैसे कव्हर होणार. शिवून पहिला मुद्दा आहे. ठामपणाने मन मोकळ्यापणाने तुम्ही पैर करून बघा गाडी किती पळती मला सांगा. वायदी देऊन पळाल्यानंतर काय होतं? वायदे देऊन पळायचं म्हणलं की ते नाहीच, तर आम्हाला ते जमतच नाही. आम्ही वायदे देणाऱ्याला आम्ही पळणारच नाही असं म्हणजे सांगतोच आम्ही. वायदे देऊन पळायचं नाही आपल्याला. बघा मित्रांनो, असे बैलगाडी मालक आता होणे काळाची गरज आहे. ठामपणे ते सांग, मी 2दा विचारलं त्यांना पण त्यांनी सांगितलं आपल्याला पळायचंच नाही, वायदीचा विषयच घ्यायचा नाही. वायदी आता काय लोक काय म्हणतात माहितीये का, वायदी दिल्याशिवाय पायराच भेटत नाही. पायरा भेटत नाही मग त्याचं नियोजन तुम्ही जर एका माणसाकडे जर नियोजन ठेवलं का नाही तर अवकाश म्हणजे पैर भेटणार तुम्हाला. फक्त नियोजन करणारा परफेक्ट एक जण पाहिजे. असे म्हणजे एक दोघाचं काम नाही, एक जणाचं ठाम महत्वानं एक पायरा पाहिजे तेव्हा तो पायरा तुम्हाला भेटणार. त्याचं आठवणीत राहिलेलं कुठलं मैदान 8-8ची लढत झाली? पुशेगावचं मैदान. आदत मध्येच आपण पुशेगाव मध्ये हाणला होता. तिथं मथुरान कॉकटेलची गाडी होती. त्या टाइमला स्वराज आपला शेजारच्या तासात होता. ते आपल्याला मैदान एक म्हणजे चर्चेचं स्वराज त्याच मैदानात चर्चेत आला. तिथूनच चर्चा चालू झाली स्वराजची खरी. फायनल किती झाली होती? 25 फायनली झाल्यात त्याच्या टोटल. 1 नंबराच्या ओपन मध्ये 1 झाले, दुसऱ्यामध्ये 2 झालेत आणि आदतची बरेच फायनल आहे तसे. मित्रांनो, अशी स्वराज सारखी बैल असतील वासरं त्यांना पैरे भेटले पाहिजेत. आता काय सांग, चला तुम्हाला एखादा जर पायरा पाहिजे असला
तर त्यांना काय सांगताला कसा पायरा पाहिजे? पायरा म्हणजे स्वराजच्या जो स्वराजची जी लेवल आहे का ना पळायची त्या लेवलचा जर पायरा जर असला का ना तर आपल्याला काहीच अडचण नाही. मग तो कुठलाही असो पायरा, तर स्वराज ज्या रेंजमध्ये पोहतो त्या रेंज म्हणजे लेवलच्या मध्ये जर पायरा जर आलं तर काय अडचण नाही आपल्याला. बघा मित्रांनो, असे जी स्वराज सारखी आपल्याला दिसतोय त्याकडे दाखवा जरा कॅमेरा. अशी वासरं दिसत आहेत, त्यांना पैरे भेटले पाहिजेत आणि नाव त्यांचं जे आहे ती चर्चेत कायम राहिले पाहिजे. आता जसा त्याचा पळ आहे ना तसं त्याचं नाव नाही, जशी चर्चा व्हायला पाहिजे तसं होत नाही. का होत नसेल? नाही आता होणार की, आता या 4 मैदानापासून आता चालूच झाली चर्चा, म्हणजे व्हायला लागले त्याचे. का तर आता म्हणजे माणसाच्या नजरेत स्वराज आलाय की बाबा ह्यो स्वराज आपण गाठला की आपण तिथं गाडी आपली राहणार किंवा तिथं किती नंबर करणार हे माणसात आव्हान देऊ शकते असं म्हणजे स्वराजची आता चर्चा झाली आहे चालू. म्हणजे मित्रांनो, त्यांनी जसं सांगितलं स्वराजच्या जीवावर त्याचं नाव करणार आणि पाळणारा बैल कायम नावातच असतो, कारण त्याच्या पाळातच ते जाणवतं सगळं. तर त्याला आपण शुभेच्छा देऊया.